सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. केक सारखा दिसणारा हा पदार्थ नक्की कोबीपासून कसा बनवलाय हे आज आपण बघणार आहोत. ह्याला म्हणतात कोबीचे भानोले. कोबीची भाजी न खाणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तर पटकन सुरुवात करूया कोबीच्या भानोल्याच्या रेसिपी. कोबीचा भानोले बनवण्यासाठी मी इथे 1 वाडगा कोबी चिरून घेतलेला आहे. यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला आहे. आलं लसूणची पेस्ट किंवा क्रश तुम्ही वापरू शकता. चवीनुसार मीठ, हळद, मिरची पावडर, तुमच्या आवडीचा मसाला तुम्ही घालू शकता. मिरची ऑप्शनल आहे. हिंग आणि 1 चमचा साखर घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याला पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित कोबीमध्ये आपल्याला तो चुरून घ्यायचा आहे. हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने जिरे पावडर घातली आहे. पाव चमचा खाण्याचा सोडा वापरला आहे. ज्या वाडग्याने कोबी मापला होता तेच वाडगं भरून चण्याचं पीठ घेतलं आहे. 2 चमचे तेल घालणार आहे. आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. कोरडं मिश्रणच पहिले मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालून पुन्हा आपल्याला ते व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे. सुरुवातीलाच पाणी घालताना एकदम पाणी घालायचे नाहीये. पाण्याचा अंदाज घेऊन थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला भजीच्या पिठापेक्षा थोडंसं सैलसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता गॅसवरती एक पॅन ठेवला आहे. नॉनस्टिकचंच भांडं वापरायचं आहे. थोडं पसरट वापरायचं आहे. तेल थोडं जास्त लागतं या रेसिपीसाठी. 2 मोठे चमचे तेल त्याच्यात घालून घेतलं आहे आणि आपलं तयार केलेलं मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं आहे. गॅस खालतून एकदम स्लो ठेवलेला आहे. सर्व मिश्रण यामध्ये ओतून झालं की चमच्याने वरून सारखं करून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटं स्लो गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. एक 10 ते 12 मिनिटानंतर झाकण उघडून बघितलं तर वरतून सर्व ओलावा जो होता तो गेलेला आहे, सुकला आहे आणि कडाही व्यवस्थित सुकलेल्या आहेत. आता आपल्याला हे दुसऱ्या साईडून भाजून घ्यायचंय. त्यासाठी खालती एक ताटली घेतली आहे. ती पॅनवरती ठेवून त्यावर आपल्याला पॅन उलटा करून घ्यायचा आहे. अगदी सहज सुटतं, अजिबात चिटकत नाही. त्यासाठी नॉनस्टिक भांड्याचाच वापर करा. दुसऱ्या कोणत्या भांड्याचा वापर केला तर भानोले खालून चिटकेल आणि तुटेल. आता पुन्हा दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी पुन्हा 1 चमचा तेल घेतलं आहे मी आणि कालथ्याने आपल्याला ते भानोलं उचलून दुसऱ्या साईडून व्यवस्थित खरपूस असंच भाजून घ्यायचं आहे. पण आता दुसऱ्या वेळेला जेव्हा आपण त्याला भाजतो तेव्हा वरती झाकण ठेवायची गरज नाहीये. एक 10 मिनिटानंतर सुरी लोळून आपल्याला बघायची आहे. पीठ सुरीला लागतंय का? तर मधल्या साईडने तरी शिजलेलं आहे, म्हणजे साईडने पण शिजलेलंच असणार. तर बघा सुरी व्यवस्थित क्लीन निघाली आहे, म्हणजे आपलं भानोलं तयार झालेलं आहे. की दोन्ही साईडून तुम्हाला पलटी करून दाखवते की ते व्यवस्थित आपलं भानोलं भाजलं गेलं आहे. अजिबात वाटत नाही की ही कोबीची कुठली रेसिपी आहे. आता याच्या आपण वड्या करून घेऊयात. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. जसं आपण ढोकळा कापतो तसे चौकोनी तुकडे ठेवले तरीही चालेल. मी आता इथे 4च तुकडे करत आहे. एक तुकडा उचलून दाखवते. आतून पण किती व्यवस्थित शिजलं गेलं आहे तुम्ही बघू शकता. कोबीच्या भाजीला हा एक उत्तम पर्याय आहे. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि साध्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा.